आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे। मात्र खरोखरच स्वबळावर लढणार की महायुतीने समाधानकारक जागा दिल्यास युती करणार हे अद्याप अस्पष्ट आहे। पाहूयात। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा। लोकसभेत भाजपला पाठिंबा देताना विधानसभेचा पुढचं पुढे बघू म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी स्वबळाची तयारी सुरू केली आहे। माहितीनुसार मनसे 200 ते 250 विधानसभांवर लढण्याची आता सध्या चाचपणी करते। महायुतीमध्ये मनसे 20 जागा घेऊन लढणार अशा चर्चा होत्या, मात्र त्या चर्चा राज ठाकरे यांनी फेटाळल्या आहेत। माननीय नरेंद्र मोदी पुन्हा या देशाचे पंतप्रधान व्हावे त्याला म्हणून आम्ही पाठिंबा देतो। एवढाच आमचा महायुतीशी संबंध आहे, आमचा पुन्हा काही संबंध नाही। त्याच्यामुळे आज राजसाहेबांनी स्पष्ट सांगितले की प्रसार माध्यमात जी चर्चा होते 15 आणि 20 जागा असं काही नाही, आपण 250 ते 250 जागा लढणार आहोत। येत्या काळात भाजपसोबत किंवा महायुतीतल्या इतर पक्षांसोबत कुठलीही चर्चा होणार नाही विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर? हे पहा, भविष्याच्या पोटात काय दडले हे कोणी सांगू शकत नाही, पण राजसाहेबासारखा स्वाभिमानी माणूस आपला स्वाभिमान गांठून कुठली युती करणार आहे आमच्या सामान्य कार्यकर्त्यांच्यावर विश्वास आहे। चला बाबा, कुणीतरी इंजिनमध्ये फ्युएल भरायला तयार झालंय म्हणायचं। जे कधी निवडणुकाच लढवत नाहीत, आता कुठेतरी त्यांचा उमेदवार उभा राहणार असं वाटत होतं आणि पुन्हा देवेंद्रजींच्या आदेशानंतर लगेच ज्यांनी माघार घेतली आहे, मला नाही वाटत की अशा लोकांवर मी बोललो पाहिजे आणि माझा वेळ वाया घालवला पाहिजे। लोकसभेला पाठिंबा देतेवेळीच राज ठाकरेंनी जागा वाटपावरून टीका केली होती, मात्र लोकसभेनंतर विधानसभेत दगाफटका झाल्यास स्वबळावर लढण्याचा इशारा मनसे देत होती। पुढे विधानसभेच्या निवडणुका येतील, आज हाणामाऱ्या चालू आहेत। पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत काय होईल, कोथळे बाहेर काढतील। याचं कारण मी मागच्या वेळेला तुम्हाला आठवतं, मी बोललो होतो तुम्हाला इथेच, महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला गेलाय। कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात आहेत तेच कळत नाही। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि एनसीपी, परंतु फक्त नरेंद्र मोदींसाठी बिनशर्त पाठिंबा देत आहे, हे मी आज आपल्या समोर सगळ्यांसमोर जाहीर करतो। माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना मला फक्त एकच सांगायचं आहे, विधानसभेच्या तयारीला लागा। हे पहा, जर राजसाहेबाची ती हिंमत आहे की उद्या आमच्या पाठिंब्याचा गैरफायदा घेऊन जर आम्हाला विधानसभेला अडवायचा प्रयत्न केला ना, ते राजसाहेब आहेत। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढण्याची तयारी करतोय, करेल ना, हरकत नाही ना। त्या 6 महिन्यानंतर काय घडेल सांगणारा मी भविष्यवेत्ता नाही, पण 6 महिन्यानंतर जर काही विपरीत परिस्थिती घडली तर राजसाहेब त्याला तोंड देण्यात का माझा नेता सक्षम आहे। 2009ला राज ठाकरेंनी विधानसभेमध्ये 143 उमेदवार उभे केले। पहिल्या जमात 13 आमदार जिंकले, 5.71% मतं त्यांनी मिळवली। 2014ला 219 उमेदवार उभे केले, पण एकच आमदार जिंकला, 3.15% मतं घेतली। 2019ला 101 उमेदवार उतरवले, त्यावेळी सुद्धा एकच आमदार निवडून आला, मतदानाची टक्केवारी घटून 2.25% आली। यंदा 2024ला मनसे 200 ते 250 जागांवर स्वबळावर तयारी करत असल्याची माहिती आहे। लोकसभा निवडणूक बघितल्यास मनसेनं 2009ला 11 लोकसभांवर उमेदवार उभे केले, 4.1% मतं त्यांनी घेतली। 2014ला 10 उमेदवार उभे केले, टक्केवारी घसरून 1.5 पर्यंत आली। 2019ला मनसेनं लोकसभा लढवलीच नाही, पण राज ठाकरेंनी भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा इतरांना मतदान करण्याचं आवाहन केलं। 2024ला देखील मनसे लोकसभेमध्ये उतरली नाही, पण यावेळी राज ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादी विरोधात भाजपला मतदान करण्याचं आवाहन केलं। दरम्यान झळकलेल्या बॅनर्समुळे वरळी विधानसभेत मनसेकडून संदीप देशपांडे लढणार अशी चर्चा आहे। तसं झालं तर देशपांडे यांच्या विरोधात आदित्य ठाकरेंमध्ये सामना रंगू शकतो। 2019ला आदित्य ठाकरेंनी वरळीमधून राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंविरोधात निवडणूक लढवली होती। 70,000हून जास्तीच्या फरकानं आदित्य ठाकरे जिंकले, तर 2019ला मनसेचे संदीप देशपांडे माहीममधून अखंड शिवसेनेच्या सदा सरवणकर यांच्या विरोधात लढले। देशपांडे यांचा 18,647 मतांनी पराभव झाला होता। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए, ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी!
बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। सचिन गव्हाणे, TV9 मराठी, वरळी, मुंबई। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।